बाल रुग्णावर प्रभावी उपचार व्हावेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शासकीय आणि खाजगी डॉक्टरांनी समन्वयातून उपचार सेवा देण्यावर भर द्यावा, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर पल्लवी सापळे यांनी केलं। कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञांच्या वैद्यकीय परिषदेत त्या बोलत होत्या। बालकांचे पोटविकार, शारीरिक आणि मानसिक वाढीचे उपाय, आधुनिक उपचार पद्धती या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं। कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक कॅपकॉन ही बालरोग तज्ज्ञांची वैद्यकीय परिषद कोल्हापुरात संपन्न झाली। 2 दिवस चाललेल्या या परिषदेला कोलकात्याचे बालरोग तज्ज्ञ उज्ज्वल पोद्दार, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर पल्लवी सापळे, असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉक्टर अमोल पवार, जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गावडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे यांची प्रमुख उपस्थिती होती। यापूर्वी CPR मल्टी स्पेशालिटी रुग्णालय होतं। इथं आता सुपर स्पेशालिटी उपचार सुविधा सुरू झाल्यात। त्यामुळे या रुग्णालयात अनुभवी डॉक्टर आणि उपचारपूरक यंत्रणाही चांगल्या दर्जाच्या उपलब्ध झाल्यात। त्याचा लाभ रुग्णांना होतोय। बालरोग तज्ज्ञांनी एकमेकांशी समन्वय साधून गुंतागुंतीच्या आजारावरील उपचार करण्यासाठी सहयोग द्यावा, असं आवाहन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी केलं। वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बालरोग तज्ज्ञांना अध्ययनातून अनेक गोष्टी शिकायला मिळालेल्या असतात। नवनवीन संशोधनात्मक माहिती बालरोग तज्ज्ञांना उपचार सेवा प्रगत करण्यास उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे देश, राज्य आणि जिल्हा पातळीवर डॉक्टरांनी उपचार तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्यास बालकांच्या आरोग्य समस्या सोडवता येणं शक्य होईल, असं डॉक्टर उज्ज्वल पोद्दार यांनी नमूद केलं। आजच्या सत्रात बालकांचे पोटविकार, त्यांचे शारीरिक मानसिक वाढीसाठी उपाय, रोग निदान, आधुनिक उपचार पद्धती या विषयावर राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। या परिषदेसाठी डॉक्टर सुहास कुलकर्णी, डॉक्टर व्यंकटेश तसकबंद, डॉक्टर उदय पाटील, डॉक्टर संगीता कुंभोजकर, डॉक्टर शिशिर मिरगुंडे, डॉक्टर दीपा फिरके, डॉक्टर रुचिता यादव यांच्यासह राज्यभरातील बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते।